पात्र शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली आहे आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्जथकीत असणाऱ्या योजनेची घोषणा त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपूर्वक लाभ देणार। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। 25 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग अखेर मोकळा। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीद्वारे राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे। त्यामुळे राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। युद्धामुळे पांढऱ्या सोन्याला मिळाली झळाळी। कापड निर्मितीसाठी कापसाला आला उठाव। महिन्यानंतर कापसाच्या दरामध्ये 15% झाली वाढ। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशांतर्गत कापूस व सुताला मिळालेल्या उठावामुळे कापसाच्या भावामध्ये वाढ झाली आहे। अवकाळीने अनेक जिल्ह्याला पुन्हा झोडपले। निसर्गाचा कोप। पाऊस व गारपिटाने शेतीपिकांचे नुकसान झाले, तर वीज कोसळून 4 जनावरे दगावली। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी होत आहे शेतकऱ्यांची मागणी। गॅससाठी भर उन्हात लोकांच्या लागत आहे रांगा। सामान्य ग्राहक त्रस्त। होम डिलिव्हरी ही झाली ठप्प। अवैध विक्री किंवा जादा दर आकारल्यास थेट कारवाई होणार। सध्या बुकिंग असलेल्यांनाच गॅस सिलेंडरचे वितरण होत आहे। बेदाणा हंगाम अंतिम टप्प्याकडे। दर टिकून आहे। वादळी वारा आणि ढगाळ वातावरणाचा फटका बेदाणा निर्मितीला बसला आहे। सांगली सोलापूर जिल्ह्यातील आजचा असणारा बेदाणा दर प्रति किलोमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात गारपिटीचा देण्यात आला इशारा। राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। देशात मोहरीचे उत्पादन वाढणार। भारताचे मोहरीचे उत्पादन सन 2025-26 मध्ये 11.52 दशलक्ष टनवरून वाढण्याचा अंदाज SEA औद्योगिक संस्थेने दिला आहे। शेतकऱ्यांसाठी उद्यापासून विशेष डिजिटल शेती शाळा उपक्रम। शेतकऱ्यांना सहभागाचे कृषी विभागाकडून करण्यात येत आहे आवाहन। आधुनिक हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासनाचा हा उपक्रम। इराणचे तेलसाठे ताब्यात घेऊ, ट्रम्प यांची माहिती। खार्क बेट ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्षांचा इशारा। त्यामुळे ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यात 2.5 लाख उष्माघाताचे रुग्ण। उन्हाचा बसतोय तीव्र चटका। मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक 51,000 आहे रुग्ण। एप्रिल महिन्यामध्ये उन्हाचा तडाखा आणखीन तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। देशावर आहे ऊर्जा संकट। भारतामध्ये लोड शेडिंगचा धोका। युद्धाचा परिणाम। एप्रिल ते जून या महिन्यादरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे विजेची गरज आणखीन वाढणार। भारतामध्ये 70% वीज निर्मिती ही कोळशावर होत असते। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। शेतकऱ्यांचे मागील खरीप हंगाम वाया गेले आणि आता शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट उभे आहे। तसेच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्या कारणाने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करावा अशी काँग्रेसने केली मागणी। गारपिटीचा तडाखा। शेतकरी हवालदिल। राज्यात सोमवारी पुणे, जळगाव व वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। ऊस बिले थकबाकीमध्ये तब्बल 32 पट झाली वाढ। शेतकरी आला अडचणीत। संसदीय समितीकडून चिंता व्यक्त। देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या रकमेमध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 32 पटीने वाढ झाली आहे। शेवगा शेअर बाजारासारखाच कोसळला अन तोरा उतरला। बाजारामध्ये आवक वाढल्याचा परिणाम। पोषक वातावरणामुळे गावरान संकरित शेंगा यांचे उत्पादन यावर्षी चांगले झाले आहे। नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा। आमदार खताळ यांची माहिती। सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे। युद्धाची झळ खरीपामध्ये बसली असून यावर्षी खत टंचाईची धास्ती।
1,45,000 मेट्रिक टन खत उपलब्ध, युरियावर परिणाम होण्याची भीती, खतासाठी लागणारा कच्चा माल इतर देशातून आयात बंद झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वयवंदना कार्ड काढले का? 70 पार ज्येष्ठ नागरिकांना 10 लाखांचे मिळणार आरोग्य कवच. आयुष्यमान योजनेला आहे ही योजना पूरक, विशेष तरतूद. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हजारो ज्येष्ठांना मिळणार या योजनेचा लाभ. जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, हळद काढणीवर संकट. वाशिम जिल्ह्यातील विविध भागामध्ये काल अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावली असून त्यामुळे जिल्ह्यामध्ये काढणीला आलेले हळद पीक संकटात सापडले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकांचे झाले नुकसान. 40गाव, पाचोळा, भडगावसह अनेक तालुके प्रभावित. वादळी वाऱ्यामुळे शेतकरी चिंतेत. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. हार्वेस्टरने मळणी, शेतकऱ्यांची अधिक पसंती. सध्या शेतकऱ्यांना मजूर मिळणे अधिक कठीण होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील बाकी असलेले पिके काढण्यासाठी मळणी यंत्राचा होत आहे वापर. जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात. उत्पादन घटले तरी दरामध्ये तेजी. बागायतदार शेतकऱ्यांमध्ये थोडे समाधान. सांगली जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. डिझेल मर्यादामुळे शेतीकामे आले अडचणीत. ग्रामीण भागात डिझेल व पेट्रोल टंचाईच्या निर्माण झालेल्या अफवेमुळे यंत्राच्या सहाय्याने बाकी असलेले रब्बी पिके काढणीचे कामे व मशागतीचे कामे आता खोळंबली आहे. कापूस बाजारपेठेला STBTचा धसका. वाढत्या प्रभावामुळे उत्पादन कंपन्या चिंतेत. या खरीप हंगामामध्ये विदर्भ व खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर तणनाशक सहनशील बीटी कापूस लागवड झाल्याने आता पुढील हंगामाकरिता पारंपरिक बियाणे कंपन्यांना धसका बसला आहे. कांदा प्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांचे संसदेच्या प्रांगणामध्ये आंदोलन. शेतकऱ्यांच्या कांद्याला तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.